तर दुसरीकडे आता दिल्लीमध्ये अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला जातोय राष्ट्रपतींच्या हस्ते सम्मानित किया जा रहा है और उनके साथ कई दिग्गज नेता भी मौजूद थे। जगदीप धनखड़ उनके साथ मौजूद थे और वेंकैया नायडू को भी इस वक्त आप इन तस्वीरों में देख रहे हैं और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस वक्त अडवाणी जी के बिल्कुल करीब ही बैठे हैं और उन्हें राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने भारत रत्न से सम्मानित किया है और ये आज का एक बहुत गौरवान्वित करने वाला पल रहा है, न सिर्फ आडवाणी जी के लिए बल्कि कहना चाहिए कि भारत के लिए भी, क्योंकि लाल कृष्ण आडवाणी की जब बात आती है तो ये शिखर पुरुष माने जाते हैं भाजपा के, भारतीय जनता पार्टी के। और आपको यहाँ बता दें कि अपने कार्यकाल में उन्होंने कई ऐसे खास काम किए हैं जिन्हें कभी भुलाया नहीं जा सकता। जिस तरह से अभी हमने आपको बताया कि शुरुआत की थी उन्होंने मंदिर निर्माण के लिए आंदोलन की और उसके बाद ही वो आंदोलन का चेहरा बन गई थी भारतीय जनता पार्टी। और साथ ही लाल कृष्ण आडवाणी की जब बात आती है तो उन्होंने राम रथ यात्रा, और इसी खबर पर हमारे साथ हमारे संवाददाता शैलेंद्र मिश्र जुड़ चुके हैं। शैलेंद्र से बात करते हैं। शैलेंद्र, जैसे कि अभी हमने थोड़ी देर पहले देखा कि राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने भाजपा के वरिष्ठ नेता और पूर्व उप प्रधानमंत्री लाल कृष्ण आडवाणी के आवास पर पहुंचकर उन्हें भारत रत्न से सम्मानित किया है, तो कितना महत्वपूर्ण और कितना गौरवान्वित ये पल रहा? निश्चित तौर पर एक बहुत बड़ा मौका है जब हम देख रहे हैं कि आज राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने बीजेपी के वरिष्ठ नेता और पूर्व उप प्रधानमंत्री, पूर्व गृह मंत्री लाल कृष्ण आडवाणी को भारत रत्न से सम्मानित किया है। इस मौके पर जो लाल कृष्ण आडवाणी का आवास है दिल्ली में, वहां पर जब ये कार्यक्रम हो रहा था सम्मान समारोह, तब प्रधानमंत्री आपण बघतोय भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय लालकृष्ण आडवाणी यांना। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, यावर्षी आपल्याला माहिती आहे की जवळपास 5 भारतरत्न जाहीर करण्यात आले होते आणि त्यापैकी 3 हे प्रत्यक्ष उपपंतप्रधान किंवा पंतप्रधान पदावर राहिलेल्या व्यक्तींना मिळालेत आणि त्यापैकी एक नाव होतं ते लालकृष्ण आडवाणींचं। लालकृष्ण आडवाणींचं नाव हे स्वतः नरेंद्र मोदींनी जाहीर केलं होतं ट्विटरवर की लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न दिला जाईल। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आडवाणी हे जवळपास 3 वेळा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। त्यांच्याच काळात आणि त्यांच्याच एकूण नेतृत्वामध्ये राम जन्मभूमीची रथयात्रा सोमनाथ ते अयोध्यापर्यंत लालकृष्ण आडवाणींनी त्या रथयात्रेचं नेतृत्व केलं होतं आणि त्यानंतर बाबरी ढाचा पडल्यानंतर मग लालकृष्ण आडवाणींनी बाबरी ढाचा पडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांच्या वरती त्याचं एक प्रकारे लांछनही लागलं, परंतु आडवाणींनी कायम अभिमानाने रथयात्रेचं केलेलं नेतृत्व सांगितलं आणि स्वतःला त्या संपूर्ण रथयात्रेचे सारथी म्हणून सांगितलं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावर्षी रामाचं मंदिर प्रत्यक्ष अयोध्येमध्ये बांधलं जाते आणि त्याच वर्षी लालकृष्ण आडवाणींना सुद्धा भारतरत्न दिला जातोय। एक कायम जो आरोप केला गेला की ज्यावेळी नरेंद्र मोदींचा उदय झाला त्यानंतर मग जसजसे नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्तरावर नेते म्हणून उदयास येऊ लागले तसतसं आडवाणींचा अस्त हा सुरू झाला आणि आडवाणी राष्ट्रीय राजकारणातून बाजूला जाऊन कुठेतरी मार्गदर्शक मंडळामध्ये गेले। परंतु असं सगळं असताना सुद्धा मोदींवर जो आरोप केला जात होता त्या आरोपाचं एक प्रकारे निराकरण हे या आजच्या कृतीतून होताना दिसतंय की नरेंद्र मोदींनीच लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर केला आणि मोदींच्याच सरकारने आडवाणींना भारतरत्न दिलाय। त्यामुळे आता आडवाणींच्या एकूण कारकिर्दीची आणि आडवाणींनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून या भारतरत्नकडे पाहिलं जातंय। दुसरा मुद्दा एक या सगळ्यात महत्वाचा आहे तो की पॉलिटिकल मेसेजिंगचा, की मोदी सरकारने एक प्रकारचं पॉलिटिकल मेसेजिंग केलेलं आहे। ज्यांना आडवाणींविषयी, मुरली मनोहर जोशींविषयी ही जी एक जुनी फळी होती भाजपमधली त्यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारे लोक हे आता भाजपमध्ये किंवा भाजपच्या मतदार वर्गामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांना एक मेसेजिंग आज मोदींनी आणि मोदी सरकारनी आडवाणींना भारतरत्न देण्याच्या कृतीतून केलंय की आजही नरेंद्र मोदींनी किंवा भाजपनी त्या सगळ्यांचा सन्मान राखलाय, त्या सगळ्यांची आठवण भाजपला आहे हे दाखवण्याचा आणि हे मेसेज देण्याचाही हा प्रयत्न आजच्या भारतरत्न पुरस्कारातून झालेला आहे। दुसऱ्या बाजूला आडवाणी हे कदाचित असे एक भारतरत्न आहेत की ज्यांना त्यांच्या हयातीत
ते जिवंत असतानाच हयातीमध्ये भारतरत्न स्वीकारण्याचा सन्मान मिळाला. असा सन्मान हा खूप कमी व्यक्तींच्या नशिबी आलाय की ज्यांच्या हयातीमध्ये त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वतःसाठी भारतरत्न स्वीकारता आला. इतर जे तिन्ही भारतरत्न होते ते सगळे भारतरत्न त्यांच्या नातेवाईकांनी स्वीकारलेत, कारण त्या सगळ्यांना मरणोपरांत भारतरत्न दिला गेला. परंतु अडवाणींना आज त्यांच्या हयातीमध्ये भारतरत्न दिला जातोय. आणि विशेष म्हणजे भाजप असेल, जनसंघ असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, या सगळ्याचे अडवाणी हे एक लोहपुरुष आणि स्ट्रॉंग मॅन म्हणून ओळखले जात होते. ते अडवाणी अचानक गेल्या 10 वर्षामध्ये राजकीय दृष्ट्याही त्यांचं वजन कमी होत गेलं, महत्व कमी झालं असं वाटत होतं, आणि दुसऱ्या बाजूला ते शारीरिक दृष्ट्याही थकत गेले होते. आणि अशा सगळ्या अडवाणींना पुन्हा एकदा आज म्हणजे हेडलाईनचा आणि शीर्ष बातम्यांच्या विषयामध्ये नरेंद्र मोदींनी आणलंय आणि मोदी सरकारने आणलंय. ते भारतरत्न देऊन आणलंय हे आपण लक्षात घ्यायला हवं. बरोबर सोमेश, धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.